नमस्कार. चला, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दल सगळं काही जाणून घेऊया. आता पात्र शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार आहे तब्बल 12,000 रुपये. पण हे कसे ते पाहूया. यात केंद्राच्या पीएम किसानचे 6,000 आणि राज्याच्या नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये आहेत. ठीक आहे, पण ही योजना नक्की आहे तरी काय? चला जरा खोलात जाऊन पाहूया. या योजनेचा मुख्य हेतू शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणं, त्यांचं उत्पन्न वाढवणं आणि कर्जाचं ओझं कमी करणं आहे. दर 3 महिन्यांनी 2,000 रुपये थेट खात्यात येतात. म्हणजे बियाणं, खतं यासाठी मोठी मदत होते. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या योजनेसाठी पात्र कोण आहे? चला, निकष काय आहेत ते बघू. शेतकरी महाराष्ट्राचा रहिवासी हवा, स्वतःच्या नावावर जमीन हवी आणि तो पीएम किसानचा लाभार्थी असणं गरजेचं आहे. पण मंत्री, आमदार, बहुतेक सरकारी कर्मचारी आणि डॉक्टर, वकील यांसारख्या लोकांना याचा लाभ मिळत नाही. ठीक आहे, आता अर्ज कसा करायचा आणि आपलं स्टेटस कसं चेक करायचं हे समजून घेऊया. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी pmkisan.gov.in वर जा आणि न्यू फार्मर रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करा. तुमचं स्टेटस तपासायला nsmy.mahait.org या पोर्टलवर मोबाईल किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाका. पण समजा पैसे अडकले तर काय करायचं? ही एक मोठी समस्या आहे, पण त्यावर सोपे उपाय आहेत. हफ्ता थांबण्याची मुख्यत्वे 3 कारणं असू शकतात. चला, एक एक करून पाहू. पहिला आहे eKYC. ही आधार कार्ड वापरून तुमची ओळख ऑनलाईन तपासण्याची पद्धत आहे आणि ती अनिवार्य आहे. दुसरं म्हणजे लँड सीडिंग. सोप्या भाषेत तुमच्या जमिनीची नोंदणी पीएम किसान खात्याशी जोडणं. आणि तिसरं, आधार बँक खातं लिंक करणं. तरच पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होतील. eKYC पूर्ण करायचे 3 सोपे मार्ग आहेत. OTP, जवळच्या CSC केंद्रात किंवा मोबाईल ॲपवरून. बँक लिंकिंगची अडचण येते, इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खातं उघडा, डीबीटी सुरू करा, लगेच काम होईल. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला हक्क आणि आपली जबाबदारी, माहिती नेहमी अपडेटेड ठेवा. 8वा हप्ता 26 मार्च 2026 पासून मिळायला सुरुवात झाली. यातून जवळपास 90 लाख शेतकऱ्यांना फायदा झाला. थोडक्यात काय, तर पैसे मिळवण्यासाठी eKYC, लँड सीडिंग आणि आधार बँक लिंकिंग पूर्ण असायलाच हवं. तर मग या सगळ्या पायऱ्या पूर्ण करून आर्थिक मदतीसाठी तयार राहा. तुम्ही तुमचा हक्क मिळवण्यासाठी तयार आहात ना?